नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सगळेजण अगदी निवांत छान गप्पा मारत बसलेले असतात. संध्याकाळची सगळी कामं आवरली आहे असं एकमेकांना बोलतात. तेवढ्यात मात्र दरवाजाची बेल वाजते आणि कुरिअरवाला येतो आणि तो खूप सारे पार्सल घेऊन येतो. तेव्हा सागर म्हणतो, मी उघडतो दरवाजा आणि तो ते पार्सल घेतो. त्यानंतर मात्र सगळ्यांना ते पार्सल देतो. तेव्हा लकी म्हणतो की तिचं लग्न ठरलं म्हणून काय तिला इतके गिफ्ट्स का? आम्हाला पण पाहिजे. तेव्हा मुक्ता लगेच म्हणते, "लग्न अजून ठरलं वगैरे काही नाही." तर इंद्रा म्हणते, "ठरलं नाही म्हणून काय झालं? लग्न तर ठरणारच आहे ना." दुसरीकडे मात्र आता सगळेजण आपापले गिफ्ट्स खोलून बघतात. त्यावर सागर सांगू लागतो, "सगळ्यांसाठीच आहे. माझ्या मित्राने शॉप खोललं आहे. त्यामुळे हे सगळ्यांसाठी मी मागवलेले आहे." त्यानंतर मुक्ता म्हणते, "सई आणि आदित्यसाठी." तेव्हा सागर म्हणतो, "त्या दोघांसाठी नाहीये, कारण ते मोठ्यांचं शॉप आहे." इकडे मात्र सगळ्यांना आपापली गिफ्ट आवडतात आणि मुक्ता मात्र तिचं गिफ्ट बघून पटकन बॉक्स बंद करते. तेव्हा मात्र सागर सांगतो, की तुमच्यासाठी मी स्पेशली हे खूप विचार करून, चॉईस करून निवडलेलं आहे. तर तेव्हा मात्र ती म्हणते, "हे तुम्ही माझ्यासाठी चॉईस केलं आहे?" तेव्हा तो म्हणतो, "हो." मग आता सगळेजण चिडवतात, की "दाखव की आता तुझं पण गिफ्ट काय आहे?" "आम्ही कसं दाखवलं?" तर लकी म्हणतो, "हां ना वहिनी, एवढं काय लाजायचं? हे बघ, असा बॉक्स खोलायचा आणि असं गिफ्ट दाखवायचं." परंतु ती नकार देते. मग मात्र सागर म्हणतो, "अहो, एवढं काय लाजतं आहे?" आणि तो न बघताच लगेच ते गिफ्ट काढतो आणि सगळ्यांसमोर ओपन करतो. तर ते मात्र नाईटी असल्यामुळे सगळेजण त्याला खूप हसतात आणि चिडवतात. तर इकडे मात्र त्याला पण फारच लाजायला होतं. तेव्हा मात्र ती पटकन बॉक्समध्ये ठेवते आणि ती म्हणते, "हे तुम्ही माझ्यासाठी मागवलं होतं का?" तेव्हा तो सांगू लागतो, "अहो, खरंच मी हे नाही मागवलं. मी दुसरी सिल्कची साडी मागवली होती." तर तेव्हा ती म्हणते, "हो का? मग काय इथपर्यंत येईपर्यंत कपडा काय आटत गेला का?" आता हे म्हटल्यावर मात्र सगळ्यांना अजूनच हसू येतं. त्यानंतर इंद्रा म्हणते, "काय रे सागर, 2 मुलांचा बाप झाला तरी पण तुला काही कळत नाही का?" आणि असं म्हणून छी म्हणून मान वाकडी करून घेते. इकडे मात्र तो पुन्हा पुन्हा सांगतो, "मी खरंच हे ऑर्डर नाही केली. मी साडी ऑर्डर केली होती." परंतु कोणालाच त्याचं म्हणणं पटत नसतो. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो आणि तो फोन उचलतो. तर तेव्हा कुरिअरचा माणूस सांगतो, की "सर, एक पार्सल त्यात चुकून तुमचं नाहीये, ते खोलू नका. तुमचं पार्सल माझ्याकडे राहिलं आहे. मी ते परत करतो." तर मात्र सागर फोन स्पीकरवर करतो आणि तो म्हणतो, "तुम्ही काय बोललात ते एकदा परत बोला." तेव्हा मात्र कुरिअर परत तेच वाक्य बोलतो आणि त्यामुळे आता सगळ्यांना कळतं, की सागरने खरंच हे गिफ्ट मागवलेलं नाही आणि तो पटकन ते गिफ्ट पॅक करतो आणि मुक्ताही त्याला सॉरी म्हणते. त्यानंतर मात्र तो आईला म्हणतो, "बघितलं ना, परत तू मला म्हणते, की मी असं गिफ्ट केलं ऑर्डर." तर तेव्हा इंद्रा म्हणते, "हो, आता काय सांगणार? हल्ली तुझे रंगच वेगळे आहे बाबा." असं म्हणून पुन्हा सगळेजण त्यांना हसू लागतात. इकडे मात्र हर्षवर्धन विचारात असतो. त्याला सगळं मिहिकाचं वागणं आठवत असतं, की मिहिका कशी पपई खात होती आणि तिला त्या गोष्टीचं भानच नव्हतं. टेस्ट करायला पण ती नकार देत होती. त्यामुळे तो विचार करतो, जर का ही प्रेग्नंट नसेल आणि जर का ही मला फसवत असेल, तर मात्र आता काय करायचं आहे, हिच्यासोबत कसं वागायचं आहे, हे मला चांगलं माहिती आहे. दुसरीकडे मिहिका मात्र विचारात पडते, की आता काही ना काही करून आपल्याला हालचाल करायला हवी, नाही तर मात्र आता आपलं सत्य हर्षवर्धन समोर येईल आणि हे मात्र तिला नको असतं. ती खूप घाबरते. मग तिच्या लक्षात येतं. ती म्हणते, "बापरे! मला हे आधी का नाही सुचलं? मी करायला हवं होतं आधीच." आणि ती पटकन फोन उचलते आणि फोन लावते. तेव्हा मात्र समोर लॅबमध्ये फोन लागतो आणि तिची मैत्रीण असते. त्यामुळे ती मैत्रिणीकडे रिक्वेस्ट करते, की माझा निगेटिव्हचा रिपोर्ट पॉझिटिव्ह कर. तेव्हा ती नकार देते. परंतु खूप रिक्वेस्ट केल्यावर मात्र आता ती तयार होते. त्यानंतर मात्र ती फोन ठेवून म्हणते, की "बरं झालं मला अगदी वेळेत सुचलं हिला फोन करायचा, नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं." दुसरीकडे मिहीर मात्र प्रिन्सिपलला फोन करतो आणि अभिषेकचं नाव सांगून सगळी माहिती विचारतो. तेव्हा मात्र प्रिन्सिपल चांगलंही असं खूप काही सांगत नाही आणि वाईटही काही सांगत नाही, की ठीक होता, अभ्यासात चांगला होता, वागणूक पण चांगली होती, वाईट असं काही नव्हतं. त्यामुळे आता मिहीरही समाधानाने फोन ठेवतो. त्यानंतर मात्र मिहीर पूर्णपणे सकाळपासून त्याचा पाठलाग करतो. इकडे अभिषेक जॉगिंग झाल्यानंतर नारळ पाणी घेतो. तेवढ्यात एक गरीब व्यक्ती त्याला नारळ पाणी मागू लागतो, तर अभिषेक मात्र त्यालाही नारळ पाणी घेऊन देतो. हे मात्र मिहीर बघत असतो. त्यानंतर हर्षवर्धन मात्र इथे पुन्हा टेन्शनमध्ये असतो. एकदा कधी ते रिपोर्ट माझ्या हातात आले पाहिजे, मग बघतो मी आता काय करायचं. आणि तेवढ्यात त्याचा नोकर ते रिपोर्ट घेऊन येतो आणि "साहेब हे घ्या." आणि असं म्हटल्यावर लगेचच हर्षवर्धन घाईघाईने रिपोर्ट खोलून बघतो आणि म्हणतो, की "आता खरं कळेल
मिहिका किती खोटं बोलते आणि ते रिपोर्ट वाचून मात्र आता हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकते. दुसरीकडे मात्र पुन्हा अभिषेक कारमध्ये बसत असतो तेव्हा एक आजी तिथून जाता आणि त्यांना मात्र चक्कर येते. तर अभिषेक लगेचच त्यांना मदत करतो, त्यांना पाणी वगैरे देतो आणि "तुम्ही असं जाऊ नका, मी तुम्हाला घरपर्यंत सोडतो" असं म्हणून त्यांना कारमध्ये बसवतो. हेही मात्र मिहीर बघतो आणि त्याला सगळं काही अभिषेकबद्दल चांगलीच माहिती मिळत असते. दुसरीकडे रिपोर्ट बघून मात्र हर्षवर्धनला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि याचा अर्थ खरंच मिहिका प्रेग्नंट आहे, हे मला माहीतच नव्हतं. मला वाटलं ती नाटकच करते आहे. तेव्हा मात्र मिहिका हे सगळं बघत असते आणि ती सुटकेचा निश्वास घेते आणि म्हणते, "बरं झालं मी माझ्या मैत्रिणीला फोन केला, नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं. माझी खोटी प्रेग्नन्सी याच्यासमोर आली असते." दुसरीकडे मात्र तिच्या मैत्रिणीला रस्त्यामध्ये आठवतं, की मिहिकाने जे आपल्याला काम सांगितलं होतं ते आपण केलंच नाही आणि कामाच्या गडबडीत तिला हे सांगायचंही विसरले, की "मी तुझं काम करू शकले नाही. तुझा निगेटिव्ह रिपोर्ट हा मी पॉझिटिव्ह करूच शकले नाही." असं ती सांगायचं विसरली आणि आता हे मिहिकाला सांगायला पाहिजे, नाहीतर ती माझा जीवच घेईल. असं ती मनाशी म्हणते. याचा अर्थ रिपोर्टमध्ये काहीही चेंजेस तिच्या मैत्रिणीने केलेले नसतात. मिहिका खरोखरच प्रेग्नंट असते. दुसरीकडे मात्र मिहीर मुक्ताला सगळं काही खरं सांगत असतो, की मी जी पण चौकशी केली ती मात्र सगळी खरी निघाली आणि सगळेजण चांगलेच बोलत आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, "अरे पण असं कसं? सगळंच कसं काय चांगलं होईल?" तेव्हा मात्र तो म्हणतो, "असू शकतो ना. आता बघ तू माझं जर काही पास्ट चेक केला, तर मात्र माझंही तुला चांगलं-चांगलंच ऐकू येईल बरं का." तेव्हा ती हसू लागते, "हो बाबा, तुझ्याबद्दल तर बरोबरच आहे." आणि तेवढ्यात मिहीरचं लक्ष नसताना मागे उभे असलेला अभिषेक मात्र सावनीशी बोलतो आणि सावनीला कारमध्ये बसवून तो दुसरीकडे घेऊन जातो. तेवढ्यात मात्र मिहीरचं लक्ष जातं. दुसरीकडे कारमध्ये बसल्यावर सावनी आणि अभिषेक सगळं एकमेकांशी बोलत असतात, की कसं आता ह्यांना पुढचा प्लॅन करायला पाहिजे आणि ह्यांना कसं अडकवायला पाहिजे. तेव्हा सावनी सांगत असते, "तू मात्र सागरवर आणि कोमलवर चांगलं इम्प्रेशन पाड. मुक्ता मात्र तिथं शहाणी आहे. मुक्ताला जरा जास्त डोकं आहे. त्यामुळे तिच्याशी जरा नीट वाग," असं ती सगळं समजावत असते. तेव्हा मात्र तो म्हणतो, "हो ठीक आहे. बरं झालं तुम्ही मला सगळं सांगितलं. त्यामुळे मी आज ह्या मिहीरपासून वाचलो." असं म्हणून ते खूप आनंदी होत असतात. पुढील भागात आपण बघणार आहोत, की सागर म्हणतो, की तुम्ही काढलेल्या माहितीनुसार आणि आत्ता त्याला आपण जज केलं त्यानुसार मात्र आता त्या मुलाचं खरं काय ते आपल्याला कळलं आहे. तेव्हा मुक्ताला वाटतं, की खरंच आता सागरच्या लक्षात आलेलं आहे. तर ती म्हणते, "म्हणजे तुम्हालाही तेच वाटतं आहे ना?" तर तेव्हा तो म्हणतो, "मला काय अख्ख्या घराला तेच वाटतं आहे. आता तो मुलगा चांगला आहे आणि आपण हे लग्न फिक्स करूया." तेव्हा मात्र मुक्ता त्याला अडवते आणि ती म्हणते, "थांबा सागर, मला तुमच्याशी बोलायचं आहे." आणि त्यानंतर मात्र ती सागरला सांगू लागते, की "अभिषेक चांगला मुलगा नाहीये. आपण हे लग्न कॅन्सल करायला हवं," असं ती सागरला सांगत असते. इकडे मात्र सागरला खूपच मोठा धक्का बसतो, की मुक्ता असं पहिल्यापासून का म्हणत आहे आणि आता मुक्तासमोर लवकरच अभिषेकचं लग्न झालेलं आहे, हे आपल्याला कळणार आहे आणि मात्र आता वेळेवर कोमलसोबत कोण लग्न करणार हाही प्रश्न आहे. त्यामुळे मुक्ता आणि सागर दुःखी झालेल्या कोमलबरोबर आता कोण लग्न करणार यामुळे आता तिला सावरण्यासाठी मुक्ता आणि सागर मिहीरला लग्नासाठी तयार करणार आहे. हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. आता मात्र मिहीर आणि कोमलचं लग्न झाल्यावर दुसरीकडे मिहिका खरोखरच प्रेग्नंट असते. मात्र आता मिहिकाच्या बाळाचा बाप कोण हाही प्रश्न सगळ्यांपुढे आता असणारच आहे. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.